मित्रांनो, आपण मेनोपॉज या संदर्भातली चर्चा करतो. आता यामध्ये हा विषय फक्त महिलांनी ऐकावा असा नाहीये, तर कुटुंबातल्या सर्व व्यक्तींनी ऐकण्यासारखा विषय आहे. कारण याच्यामध्ये पुरुष जो तिचा हजबंड आहे त्यांनी काळजी घेणं आवश्यक आहे. मुलं मुली घरातल्या किंवा आणि अन्य काही नातेवाईक त्यांनी पण हे समजून घेणं आवश्यक आहे. कारण माझ्याकडे पेशंट येतात तेव्हा म्हणतात, अहो ही आत्ता 1 वर्षभरापूर्वी चांगली होती, पण अचानक तिच्या वागणुकीमध्ये बदल जाणवायला लागलाय. ती अचानक चिडायला लागली, रागवायला लागली, नेहमीची कामं करत असताना तिच्या वागण्यामधले बदल जाणवायला लागले. तर मग हे जर बदल घरातल्या लोकांना माहीत नसतील तर मग ते त्याचा काहीतरी वेगळाच अँगल देतील त्याला, किंवा कुठले त्याचे नॉन मेडिकल उपचार करणे यांच्याकडे त्याची ट्रीटमेंट सुरू होईल, किंवा वाटेल की यांना काहीतरी मानसिक आजारच झालाय का काय, अशा स्वरूपाची पण त्यांना भीती वाटेल. तर हे जे काही स्थित्यंतर आहे होणारच, प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात होणारं एक अविभाज्य अशा प्रकारचे स्थित्यंतर आहे, तर त्याच्याविषयी माहिती करून घेणं सर्वांनी आवश्यक. तर यामध्ये प्रामुख्याने जाणवणारे आपण शारीरिक जर घटक बघितले तर याच्यामध्ये पहिल्यांदा प्रथम ओबेसिटी म्हणजे वजन वाढीस लागतं अशा प्रकारची गोष्ट होते. त्यामुळे या कालावधीमध्ये स्त्रियांनी स्वतःचं वजन हे कंट्रोलमध्ये राखणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यामध्ये आपला आहार जो आधी आपण बरंच काही गोड पदार्थ किंवा अगदी मिष्टांनावर ताव मारत असू, पण आता कार्ब्सचं प्रमाण कमी करणं किंवा चांगली कार्ब्स खाणं हे अत्यंत आवश्यक आहे. तसंच प्रोटीन्स म्हणजे प्रथिनांचं प्रमाण बॉडीमध्ये खाण्यामध्ये वाढवणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर योग्य प्रकारचा आहार घेणं अत्यंत आवश्यक आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे चरबी वाढीस लागते आहे आणि त्याचबरोबरीने हाडांची ठिसूळता होते. इस्ट्रोजन आपण जो हार्मोन बघितला तो हाडं ही कठीण ठेवतो, म्हणजे त्याला चांगली त्याची टोन ठेवतो, हाडं मजबूत ठेवतो. तर हे हाडांची ठिसूळता व्हायला लागते आणि मग त्याच्यामध्ये फ्रॅक्चर्स होणं किंवा त्याच्यामध्ये काही जॉईंट डिसऑर्डर्स, आर्थरायटिस हे होणं सुरू होतं. तर ते जर टाळायचे असेल तर आपल्याला स्त्रियांनी नियमित व्यायाम करणं अत्यंत आवश्यक आहे. मग मी म्हणत नाही की तुम्ही जिमला जा, परंतु तुम्ही दररोज चाला, पळा थोड्याशा, एखादा तुम्ही डान्स, झुंबा किंवा अशा प्रकारचे सुद्धा काही तुम्ही ऍक्टिव्हिटी करू शकता. पण आठवड्यातून 5 ते 6 दिवस तरी काहीतरी दररोज व्यायामाची ऍक्टिव्हिटी अत्यंत होणं आवश्यक आहे, जेणेकरून काही हार्मोन्स लाईक एंडॉर्फिन पण सिक्रेट होतील आणि या कालावधीमध्ये नैराश्य किंवा डिप्रेशन येणार आहे ते देखील त्याच्यामध्ये आपल्याला अवॉइड करता येईल. दुसरं महत्वाचं म्हणजे अतिशय चांगल्या प्रकारची झोप होणं, गाढ झोप होणं अत्यंत आवश्यक आहे. या लक्षणांमध्ये अधिक एक लक्षण मला पेशंट्स नेहमी सांगतात ते म्हणजे हॉट फ्लशेस. ते म्हणजे अचानक अंग चिंब होईल अशा स्वरूपाचा घाम स्त्रियांना येतो, विशेष करून रात्री 2-2:30 वाजता वगैरे त्या घामाने उठावं लागतं अशा स्वरूपाचं घाम त्याच्यावर येतो. तर हे सुद्धा एक बॉडीमध्ये होणारा बदल आहे की ते एका हार्मोनच्या पल्सटाईल स्टेजमुळे, LH नावाचा हार्मोन असतो, त्याच्या माध्यमातून हे हॉट फ्लशेस तयार होतात. त्यामुळे आपला सॉल्ट इनटेक बॉडीमधला कमी पाहिजे, पाणी आपण भरपूर प्यायला पाहिजे आणि त्याचबरोबर मेंटल रिलॅक्सेशन साठी तुम्ही योगा करू शकता, प्राणायाम करू शकता. तुमची स्पिरिच्युअल आध्यात्मिक सुद्धा काही डेव्हलपमेंट असेल, हॉबी, पुस्तक वाचणं किंवा अन्य काही ट्रेक किंवा हे स्वरूपात देखील करणं अत्यंत आवश्यक असतं. तसंच फॅमिली टाइम हा अत्यंत महत्वाचा असतो, त्याला समजून घेणं. म्हणजे जर या स्त्रीला वाटत असेल की माझी आता कुटुंबात गरज नाहीये म्हणून त्यांच्यामध्ये नैराश्य येत असेल तर मग त्यांना पण अवॉइड करण्याची प्रवृत्ती तयार होते फॅमिली. तसं न करता त्याला जास्तीत जास्त इन्व्हॉल्व्ह करून घेणं आपल्या समारंभांमध्ये किंवा ऍक्टिव्हिटीज मध्ये, त्यांच्यासाठी स्पेशल ऍक्टिव्हिटी प्लॅन करणं हे देखील आपण करू शकतो. आणि सेल्फ हेल्प सुद्धा ज्याला आपण म्हणतो की त्या वयाची जी आहेत त्यांनी पण एकत्र राहणं, काही ऍक्टिव्हिटीज करणं, यातून सुद्धा त्यांचं मन हे चांगल्या प्रकारे राहू शकेल. मग याच्याबरोबर काही औषधं असतात, तर त्याची काही नावं मी या माध्यमातून व्यक्त करणार नाही, परंतु इस्ट्रोजन नावाचा जो हार्मोन कमी होतोय हे जे मी वारंवार सांगतोय त्याची रिप्लेसमेंट, ज्याला आपण हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी असं म्हणतो, HRT, ती आपण घेऊ शकतो. परंतु ती नक्कीच वैद्यकीय सल्ल्याने घेणं आवश्यक आहे, कारण दुष्परिणाम फार आहेत. जर तुम्ही ओव्हर द काउंटर कुणाच्या सल्ल्याने कुठल्या तरी व्हिडिओमध्ये बघून जरी औषधं घेतलीत तर त्याचे दुष्परिणाम म्हणजे मेनोपॉज फॉरवर्डला पण त्याचे दुष्परिणाम बाहेर होतील अशा स्वरूपाचे होऊ शकतात. त्यामुळे ते सुद्धा आपण चांगल्या प्रकारे करणं आवश्यक आहे. हा जो टप्पा आहे एक 3-4 वर्षाचा कालखंड साधारणतः आहे. या कालखंडात जर आपण तो येणार आहे कालखंड असं समजून त्याची प्रिपरेशन केली आणि योग्य प्रकारे स्त्रीरोग तज्ञांकडे त्याच्यावरून तपासणी करून घेणं किंवा त्या संदर्भातला सल्ला घेणं,
घरातल्या लोकांना काउन्सिलिंग करणं किंवा औषध देणं हे जर केलं तर हा टप्पा काय असा फार मोठा अवघड नाही ज्याच्यासाठी आपण काही त्रास होऊ शकतो आपल्याला, आणि त्यातून आपण नक्कीच त्या त्रासामधनं, जसं आपण विमान प्रवास करतो तेव्हा टर्ब्युलन्स येतो, तर एक प्रकारचा हा टर्ब्युलन्स आहे, म्हणजे थोडंसं खडबडीत रस्ता आहे, तेवढा गेला की आपण चांगल्या प्रकारे पुन्हा एकदा आपलं आयुष्य पुढे मार्गक्रमण करू शकतो.